आणि आता पुढची बातमी येते शरद पवारांच्या अंदाजासंदर्भातली। राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 10 ते 12 जागा मिळतील आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला 8 ते 9 जागा मिळू शकतात असा अंदाज शरद पवारांनी वर्तवलाय। तर पंतप्रधान मोदींच्या प्रचारादरम्यान सततच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून पवारांनी निशाणा साधला। पंतप्रधान सतत महाराष्ट्रात येत आहेत म्हणजेच त्यांना आत्मविश्वास नाही असं शरद पवार म्हणतात। पण ट्रेंड अनुकूल दिसतो। मागच्या वेळेला 5 वर्षापूर्वी काँग्रेसला 1 जागा मिळाली, आम्हाला 5 जागा मिळाल्या आणि एक तुमच्या औरंगाबादला एक MIM त्यांना मिळाली, म्हणजे 6 जागा सगळं महाराष्ट्रात मिळाल्या आहेत। यावेळेला माझं असेसमेंट आहे की काँग्रेसला 10-12 कमीत कमी जागा मिळतील, आम्हाला 6-7 नाही 8-9 सुद्धा जागा मिळू शकतात। आणि यावेळीचं चित्र आणि मागचं चित्र याच्यात प्रचंड फरक आहे, जमीन आसमानाचा फरक आहे। सरळ सरळ असं की देशाचा प्रधानमंत्री किती वेळेला महाराष्ट्रात शिकला, यापूर्वीच्या प्रधानमंत्र्याचा असा अनुभव काही नव्हता, पण पुन्हा आता येत आहेत, नगरला येत आहेत, आणखी काही ठिकाणी येत आहेत आणि ही 3री-4थी त्यांची राऊंड आहे। याच्यातून हे स्पष्ट होते की त्यांना कॉन्फिडन्स नाही आणि त्यासाठी हा पुन्हा त्यांचा प्रयत्न आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।